आम्ही भलेही विरोधी पक्षात असू, ही अशा प्रकारची धाकधपटशाही आमचा गुन्हा नोंदवून घेतला नाही. वास्तविक हे आम्हाला तुम्हाला सांगतानाही कसं तरी होतंय की आमच्यासारख्या व्यक्तीचा जर गुन्हा नोंदवला जात नाही, सर्वसामान्य माणसाला काय त्रास देतच असतील हे पोलीस. आणि त्याच्यामुळे यांची खंडणी मागण्याची जी प्रथा पडली आहे त्या लोटे MIDC मध्ये, आणि विशेष करून शिंदे गटाकडनं ती बळावते. हे माझ्याकडे पत्र आहे, मी तुम्हाला देणारच आहे हे पत्र. शेवटी रात्री 12 वाजेपर्यंत इथं बसून आम्हाला ऑनलाईन त्या ठिकाणी ती कंप्लेंट दाखल करावी लागली. ऑनलाईन आम्हाला त्या ठिकाणी कंप्लेंट दाखल करावी लागली. आम्ही PI विवेक अहिरे यांच्या विरोधात पण त्या ठिकाणी SP कडे कंप्लेंट केलेली आहे, आणि त्याचबरोबर आमची त्यांनी केस घेतली नाही, आणि म्हणून ऑनलाईन पोर्टलवरती जाऊन आमची फिर्याद जी का आम्हाला म्हणायचं ती देण्याचं काम, ती कंप्लेंट करण्याचं काम, ही दोन्ही नावं न वगळता, त्या पोलिसांच्या दादागिरीला न घाबरता, ही दोन्ही नावं ठेवून त्या ठिकाणी आम्ही ते खंडणीचा गुन्हा दाखल करा म्हणून मागणी केली आहे. आणि त्या ठिकाणी PI विवेक अहिरे यांच्यावरती पण त्या ठिकाणी गुन्हा दाखल व्हावा, यांच्यावरती पण त्या ठिकाणी चौकशी लागावी, आणि त्यांच्या काय असेल ती कडक कारवाई व्हावी, अशा प्रकारचं पत्र आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना त्या ठिकाणी दिलेलं आहे. अपेक्षा आहे की त्याच्यामध्ये या दोन्ही विषयांमध्ये कोणत्याही दबावाला न बळी पडता, पोलीस त्या ठिकाणी ज्याप्रमाणे महाडमध्ये दबावाला बळी पडले आणि त्या ठिकाणी अजिबात गंभीर गुन्हा असून देखील साधे बेलेबल सेक्शन्स लावून अटक करून बेल करून दिली, त्या प्रकारे कोकणातले पोलीस, विशेष करून रत्नागिरी जिल्ह्यातले, जिथे ह्या अशा प्रकारच्या गोष्टी घडत नाहीत, त्याला फार दबावाला बळी पडणार नाहीत, आणि या दोन्ही गोष्टीकडे गांभीर्याने लवकरात लवकर बघतील आणि त्या ठिकाणी त्यांच्यावरती कडकची कडक कारवाई करतील, ही अपेक्षा त्या ठिकाणी मला आहे. माझं म्हणणं मी आपल्यासमोर मांडलेलं आहे.